नमस्कार. दिवाळीचा उत्सव सुरू आहे. अगदी उत्साहाने आपण हा सण साजरा करत असतो. तर आज आहे नरक चतुर्दशी. आज संध्याकाळी तुम्हाला ही एक वस्तू तुमच्या घराच्या बाहेर उंबरठ्यावर जाळायची आहे. त्यामुळे नजरबाधा पूर्णतः नष्ट होईल, भांडणे नष्ट होतील आणि घरामध्ये प्रगती होणार आहे. तुमच्या कामात तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होणार आहे. घराची नक्की प्रगती होईल. तर असा हा उपाय कसा करायचा आहे, संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्व संकटे दूर होतील आणि धनसंपत्तीत वाढ होईल. मुलांची प्रगती देखील होईल. त्यामुळे तुम्हाला ही एक वस्तू घराबाहेर जाळायची आहे. वेळ न वाया घालवता कोणती वस्तू आहे ते आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. असे केल्याने माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. दिवाळीच्या एक दिवस आधी साजरी होणारी ही नरक चतुर्दशी, याला छोटी दिवाळी असे देखील म्हणतात. तर हा सण भगवान श्रीकृष्णाने राक्षस नरकासुरावर मिळवलेल्या विजयाचे स्मरण करत असतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही हे उपाय आवर्जून करावे. कोणत्याही वाईट शक्तींचा नाश करायचा असेल आणि घरामध्ये सकारात्मकता प्राप्त करायची असेल तर तुम्हाला हा उपाय आज संध्याकाळी करायचाच आहे. आज संध्याकाळी तुम्हाला घराबाहेर तेलाचे दिवे किंवा तुपाचे दिवे आवर्जून लावायचे आहे. विशेषतः घराच्या दक्षिण दिशेला देखील एक दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. आजच्या दिवशी दानाला देखील महत्त्व आहे, म्हणून तुम्ही दान आवर्जून करावे. यामध्ये काळे तीळ आणि गूळ गरजू आणि गरीब व्यक्तींना आवर्जून दान करावा. त्यासोबतच त्यांना तेल, कपडे, अन्न किंवा दीपदान देखील आवर्जून करावे. यामुळे पुण्य प्राप्त होत असते. संध्याकाळी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा देखील करावी, कारण हा दिवस दीपावलीच्या उत्साहाचाच एक भाग आहे. घरामध्ये स्वच्छता ठेवावी. घरासमोर रांगोळी देखील आवर्जून काढावी. या दिवशी हनुमानजीचे पूजन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून घरामध्ये हनुमान चालीसा, सुंदरकांडचे पठण करावे किंवा श्रवण करावे. तर आपल्याला हा उपाय आजच का करायचा आहे, तर आज अमावस्या तिथीला प्रारंभ होत आहे आणि अमावस्या ही उद्या संपणार आहे. त्यामुळे सोमवती अमावस्या येत आहे. म्हणून तुम्हाला आज हा उपाय केल्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता, दरिद्रता पूर्णतः नष्ट होत असते. घरामध्ये कटकटी, भांडणे चालू होत असतील. त्यासोबतच नजरबाधा देखील नष्ट होणार आहे आणि घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण उद्या आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आधीच घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी आज संध्याकाळी प्रत्येकानेच ही एक वस्तू दारात जाळायची आहे. या दिवशी घरामध्ये अंधार ठेवू नये. सर्वत्र ठिकाणी दिवे लावावेत, कारण अंधार हा नकारात्मकतेला आमंत्रित करत असतो. तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला आजच्या दिवशी प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी घराच्या बाहेर ही एक वस्तू जाळायची आहे. संध्याकाळी करायचं आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रात्री 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. परंतु नाही शक्य झाल्यास रात्री 12पर्यंत करू शकता. तुम्ही हा जो उपाय तिन्ही सांजेच्या वेळेत केला तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम राहील, कारण नकारात्मकता पूर्णतः घरातून बाहेर जाणार आहे. हा इतका प्रभावी उपाय आहे की यामुळे तुमच्या घरातील संपूर्ण नकारात्मकता दूर होत असते. त्यामुळे तुम्हाला तिन्ही सांजेला हा उपाय करणे शक्य झालं तर आवर्जून करा, कारण ही वेळ माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि अशा वेळेत हा उपाय केल्यामुळे निश्चितच त्याचे आपल्याला लवकरात लवकर फळ प्राप्त होत असते. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर 2 दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. आज नरक चतुर्दशीला तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या घरातील इडापिडा, अलक्ष्मी, वाईट कोणतीही शक्ती असो ती पूर्णतः नष्ट होणार आहे. तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किंवा तुमच्या घरामध्ये सगळ्यांची चिडचिड होत असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल, त्यासोबतच तुमच्या घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नसेल किंवा आजारपण नेहमी असेल, सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, तर अशी कोणतीही निगेटिव्हिटी असो, कोणतीही नकारात्मकता तुम्हाला पूर्णतः नष्ट करण्यासाठी आजच्या या शुभ मुहूर्तावर हा उपाय करायचा आहे. कारण आज नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध हा श्रीकृष्णाने केला होता. म्हणून नरकासूर नष्ट झाल्यानंतर सर्व जग त्याच्या तावडीतून सुटले आणि आनंदाने जगू लागले. त्याप्रमाणेच तुमच्या घरामध्ये देखील कायम आनंद राहण्यासाठी
तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नरकासुराप्रमाणेच कोणतीही निगेटिव्हिटी, कोणतीही बाधा असो, कोणताही दोष असो, पूर्णतः नष्ट होण्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघराच्या समोर आसन टाकून बसायचे आहे आणि एक मातीची पंती घ्यायची आहे. पंतीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदळावर तुम्हाला भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. कमीत कमी 7 वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर जर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता. यासोबतच 7 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. त्यावर थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे. ती नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता. सोमवती अमावस्या असल्यामुळे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला हा कापूर जाळताना करायचा आहे. तर तुम्हाला देवाच्या समोरच हा कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर तिथून तुम्हाला ही जी पंती आहे ती एका डिशमध्ये घेऊन तिथून उचलून तुमच्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये जायचे आहे आणि या कापुराच्या भांड्यामध्ये तुम्ही थोडासा धूप टाकला तरीही चालेल. धूप टाकल्यामुळे हा जो धूर आहे तो सर्वत्र ठिकाणी पसरत असतो. तर तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा धूर पसरेल इतपत तुम्हाला सर्व घरामध्ये फिरवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मधोमध हे भांडं ठेवायचे आहे. हा धूर थोडा वेळ तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर सर्वत्र ठिकाणी पसरला पाहिजे. अशा प्रकारे यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि तुमच्या घरातील सर्व दोष नष्ट होतील. नजरबाधा देखील पूर्णतः नष्ट होईल आणि घराची प्रगती होईल. तर हा उपाय केल्यानंतर कापूर शांत झाल्यानंतर जे तांदूळ आहेत ते तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत किंवा निर्माल्यामध्ये टाकले तरीही चालेल. आपल्याला अजून एक अत्यंत प्रभावी आणि खूप साधा सोपा उपाय करायचा आहे. श्रीफळ, ज्याला आपण अत्यंत पवित्र मानलं जातं, हे श्रीफळ म्हणजेच नारळ, याचा हा उपाय आहे. तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. एका वाटीमध्ये थोडेसे कुंकू घेऊन त्याने तुम्हाला त्याचा गंध तयार करून नारळावर एक त्रिशूळ काढायचे आहे. हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातील सर्व दोष दूर होण्यासाठी तुमच्या घरावरून ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो तसा 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा नारळ तुमच्या घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायचा आहे. अशा ठिकाणी फेकायचा आहे जिथे कोणाच्या ओलांडण्यात येणार नाही. या दिवशी दिवे लावण्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणून तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला घराजवळ दिवे लावत असताना दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा आवर्जून लावायचा आहे. तो यमदेवाला समर्पित असतो. एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कणकेचा दिवा करणे शक्य झाल्यास तो करा. तो नाही शक्य झाल्यास तुम्ही पंती घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर कणकेचाच एक चौमुखी दिवा बनवा. 4 वाती टाकून त्यामध्ये तुम्ही जे पूजेमध्ये तेल वापरता ते तेल टाकून हा दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि चारही बाजूने तुमच्या घरामध्ये धनधान्य, संपत्ती, पैसा आणि सुख, शांतता, समाधान लाभत असते. कारण माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात. तर आवर्जून तुम्हाला शक्य झाल्यास असा एक दिवा लावा. जर तुम्हाला कणकेचा दिवा करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही एक मातीची पंती घेऊन त्यामध्ये 4 मुखी दिवा लावू शकता. 4 दिशेला 4 वाती करून लावायचा आहे. नक्की करा. अत्यंत प्रभावी उपाय आहे. परंतु संध्याकाळी तुम्ही ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या नक्की तुम्ही जाळाव्यात. अत्यंत प्रभावी उपाय आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.